बीडला एक न्यायाधीश, सस्पेंडेड इन्स्पेक्टर आणि सस्पेंडेड PSI, आणि ते पण संतोष देशमुखच्या केसमध्ये त्याच्यावर दारू पित बसलेत. प्रशासन, महसुली, पोलीस, दोन्ही प्रशासन व्यवस्था, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन हे दोन्ही प्रशासन येतात शासनाच्या अंतर्गत. आणि शासन व न्याय व्यवस्था हे दोन्ही स्वतंत्र आहेत. राज्यघटनेच्या आर्टिकल 50 प्रमाणे अधिकार विभाजन या सिद्धांताप्रमाणे आपल्या देशात काम करणं हे अपेक्षित आहे. परंतु अनेक वेळेला आजूबाजूला आपल्याला कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ एकत्र बसले की काय याची शक्यता नागरिकांना वाटते. अशा वेळेला नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडण्याची भीती वाटते. म्हणून न्याय व्यवस्थेनं प्रशासनापासून, शासनापासून स्वायत्तपणे काम करणं अपेक्षित आहे. कारण घटनेनं आर्टिकल 121, 122 अंतर्गतही कायदे मंडळ व न्याय मंडळ स्वतंत्र ठेवलंय. तर आर्टिकल 50 प्रमाणे कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ स्वतंत्र ठेवलंय. तर स्वतंत्रपणे काम जेवढं जास्त करतील कार्यकारी, न्याय मंडळ आणि कायदे मंडळ, तेवढा नागरिकांचा घटनेवरचा विश्वास अधिक वाढू शकतो.